नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामधील चौकशीसाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बोलवावं अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे। पत्रकारांशी चर्चा करताना राऊतांनी ही मागणी केली आहे। एवढ्यावरच न थांबता खरात हा सरकारचा माणूस असून त्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत असं राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। दीपक केसरकर यांना चौकशीसाठी बोलवा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा, खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांचीही चौकशी करा, अमित शहांपर्यंत अशोक खरात कसा पोहोचला याची चौकशी करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। अशोक खरात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत होता असा दावाही राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे नेणारे दीपक केसरकर होते असंही राऊत म्हणाले। अशोक खरात हा बोंधूबाबत तर आहेच, पण त्याच्या संपत्तीबाबत सरकारनं उत्तर द्यायला पाहिजे। खरात सरकारचा माणूस आहे, त्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत असा टोला राऊतांनी लगावलाय। महाविकास आघाडी सरकारमध्ये खरातच्या संस्थेच्या मंदिराला पाणी देणं चुकीचं आहे, पण गुन्हा कधी झालाय? आता सरकार कोणाचं आहे? जयंत पाटील यांनी जर पाणी दिलं असेल तर ते का चुकीचं आहे? असा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महिलांचं शोषण झालं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असं राऊतांनी म्हटलंय। ट्रायडंट हॉटेलमधील शिक्षण विभागातील सर्व बदल्या आणि बडतर्फी अशोक खरातच्या नेतृत्वामध्ये होत्या असा दावाही राऊतांनी केलाय। छगन भुजबळ म्हणतात की गॅस टंचाई राज्यामध्ये आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की सर्व काही बरं आहे। सर्वात पहिलं लॉकडाऊन होणार आहे, गुजरातच्या लोकांना माहीत पडलं, मग गॅससाठी सर्वात मोठी रांग गुजरातला पाहायला भेटतीये। देवेंद्र फडणवीस यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर गुजरातवर गुन्हा दाखल करा, कारण तिथूनच अफवा पसरवल्या जात आहेत। अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत आज संपतीये, त्याला उच्च न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आज न्यायालयाने या प्रकरणावर काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र न्यायालय पुन्हा पोलीस कोठडीची मुदत वाढवून देईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते।